मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल @पनवेलकर विशाल 3705. तर गाईज तुम्ही सगळे कसे आहात? मजेत, कडक एकदम लाल भडक. तर आज आहे आपलं गणेश चतुर्थीचा डे 2. तर आज काहीतरी स्पेशल करायचा प्रयत्न करूयात. आपण कुठेतरी चांगल्या जागी जाऊयात, नवीन जागी जाऊन आपण अजून गणपती कवर करायला बघूयात. आणि माझे जे डेली रुटीनचे जे छोटे मोठे काम आहेत ते आपण तर करणारच आहोत. हे बघा, तुम्ही मागे पाहू शकता आपली गौतम बुद्धांची मूर्ती आहे. ही माझी बैलगाड्याची जोडी आहे आणि मागे आपली व्हिडिओ चालू आहे. तर स्टे ट्यून गाईज, थोड्या वेळामध्ये भेटूयात तुमच्यासाठी. आजही मी सुंदर असा ब्लॉग बनवणार आहे. तर प्लीज मित्रांनो, आपल्या ब्लॉगला लाईक करत जा मित्रांनो. स्टे ट्यून. मित्रांनो, घरातून निघताच सुंदर असा रिमझिम पाऊस चालू झाला आहे. वातावरणही सुंदर झालं आहे आणि आपण पाहू शकता की जे जनावर आहेत, पशु आहेत, ते किती आनंद घेतात ते हिरव्या चाऱ्याचा. ॲक्च्युअलमध्ये दादा आपल्यासाठी पाऊस नाही होत बरं का. हा पाऊस जो पण होतो ना, या पशु पक्ष्यांसाठीच होतो. किती आनंद लुटतात ते. आणि मित्रांनो, हे आपलं क्रिकेटचं ग्राउंड आहे जे सध्या बंद आहे पावसामुळं. पाऊस झाल्याच्यानंतर परत ते व्यवस्थित करून आम्ही तिथे क्रिकेट खेळणार. तर चला आता पुढे जा. तर आता आपण आपली मोठी गाडी काढतोय, कारण ॲक्च्युअलमध्ये काय झालं आहे, माझ्या गाडीच्या मागे माझ्या मित्राचा टेम्पो अडकला आहे. त्याने मला आता घरी सांगितलं की प्लीज जरा गाडी काढून घे. तर आता गाडी काढतोय. पाहू शकता गाडी आतमधून खूप घाण झालेली आहे. आता तिलाही मला साफ करायला न्यायचे, पण वेळच नाही आहे. तर बघू, आज जमलं तर आपली गाडी पण जरा टकाटक करून घेऊ. खूप घाण झाली. ही पावसाची किरकोळ माती आतमध्ये येते, त्याला काही करू शकत नाही आपण. आणि आता आपण करतोय गाडीचा कोल्ड स्टार्ट, कारण पाऊस कंटिन्यू रिमझिम चालूच आहे. हे बघा, काचेवर तुम्हाला दिसत असेल. आता वायपर चालू तुम्ही झाली क्लिअर बघा. चला आता थोडीशी गाडी पुढे घेऊयात. गाडीचा कोल्ड स्टार्ट झालेला आहे. तर आता आपण निघालो आहे. आता ही गाडी आपली आपल्या मेन गेटवर लावूयात, जेणेकरून कोणाला गाडी काढायला अडचण वगैरे काय होणार नाही. आणि आपल्यालाही सारखे फोन येणार नाही गाडी काढ म्हणून. सॉरी गाईज, इथं जवळच जायचं आहे म्हणून मी सीट बेल्ट नाही लावलाय. तर आता आपण आलोय आपल्या कॉलनीच्या फ्रंट गेटला. तर गाडी आतमध्ये लावून टाकतो आता मी. फायनली आता आपण निघालेलो आहे माझ्या घरनं. आता आपण चाललेलो आहोत, तर असं एक काम आहे ते आटपण्यासाठी. आता बघू किती वेळ लागतोय तिथे आपल्याला. आता मी ओल्ड पनवेलला आलेलो आहे. ओल्ड पनवेलच्या हायवेवरतीच आहे आता आम्ही. आपला पहिला सिग्नल आहे आज दिवसाचा आपल्या. तरी आज ट्रॅफिक कमी आहे, खाली आहे रस्ता. जास्त काय वर्दळ नाही आहे रस्त्यावर. मित्रांनो, खूप दिवसापासून हे कन्स्ट्रक्शन बघतोय मी, तर मला काय कळत नाही काय आहे. तर प्लीज कोणाला माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा.
आपल्या इथे काय बनतंय पनवेलमध्ये तसं मला सांगायला. मस्त बिल्डिंगचं काम चालू आहे. आता पावसामुळे बघा ना, खांदा कॉलनीच्या सर्व्हिस रोडला जे झाडं लावलेली आहेत काय भारी वाटतात ना ते. एकदम असे फ्रेश फ्रेश वाटतात ते झाडे. तर आत्ता आपण आलेलो आहोत खांदा कॉलनी सिग्नल जवळ. सिग्नल क्रॉस करून पुढे आलोय मी जरासा. आता आपण चाललो टुवर्ड्स कळंबोली. बघू आता आपलं काम कुठे होतंय. तर आता आपण आलेलो आहे आपल्या गाडीमध्ये डिझेल टाकण्यासाठी. आता डिझेल टाकू आणि पुढे प्रस्थान करूयात आपण. जरा मी संस्कृत बोलायची प्रॅक्टिस करतोय, काही चुकत वगैरे असेल तर माफ करा. आणि भाऊकर डिझेल नाही आहे. ओके, त्यांच्याकडे आता डिझेल नाही तर आपल्याला पुढे जायला लागेल. पप्पा डिझेल इथंच टाकून घेऊ. तर आता मी आलोय कळंबोलीमध्ये. आता पाहू शकता पाऊस कंटिन्यू चालू आहे आमच्या इथे. आज दिवसभर पाऊस आहे. रिमझिम 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 चालूच आहे. आणि लेफ्ट साईडला CNG पंप आहे, त्याच्यावर तर नेहमी गर्दी असते, पण आज जरा तो रिलॅक्स वाटतंय खाली. कंटिन्यू पाऊस आहे, कंटिन्यू. आज 3 दिवस झाले परत मुसळधार पाऊस सुरूच आहे आमच्या इथे. चला आता बघूया आपण कुठे जातो. थोडंसं काम आहे माझ्या गाडीचं, ते करण्यासाठी भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. तर हा आजचा आपला पहिला टोल आहे खारघरचा. म्हणजे इथे आपल्याला टोल नाही लागत, तो आमच्यासाठी टोल फ्री आहे. म्हणजे जे प्रायव्हेट गाड्यांना टोल तो फ्रीच आहे. फक्त आणि फक्त टुरिस्ट गाड्यांना त्याला पैसे द्यावे लागतात. आणि उद्या जरांगे पाटील येणार आहे मुंबईमध्ये. धडक मोर्चा आहे मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता भगवे कार्यकर्ते यांचं आगमन झालेलं आहे मुंबईमध्ये, आपल्या मीन्स नवी मुंबईमध्ये. तर हे आता हळूहळू हळूहळू मुंबईच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात झालेली आहे. आणि ॲम्ब्युलन्सची पण सेवा वगैरे असणार निश्चितच. हे बघा ॲम्ब्युलन्स पण चालल्यात आहेत. नाही बोललं तरी 30-40 ॲम्ब्युलन्स आहेत. कार्यकर्ते पण बरेच आहेत, 200-300 कार्यकर्ते आहेत. पावसामुळे ते लोक साईडला उभे होते. तर आता आपण आलेलो आहे आजचा आपला 3रा सिग्नल, म्हणजेच खारघरचा सिग्नल. मी खारघरच्या ब्रिजच्या फ्लायओव्हरच्या खाली आहे. आणि मी तुम्हाला आता गांधीजीचे 3 माकडं दाखवायचा प्रयत्न करतो, कारण ते एकदम एक्झॅक्ट रस्त्याच्या मधोमध आहेत. पण गाडी आपली आता इथं लालपरी उभी आहे, ते बघा वाचू शकतात. त्यांनी पण ते नाव एक्सेप्ट केलंय, लालपरी. आणि आपल्याला लेफ्टलाच जायचंय. तर मित्रांनो, मागाशी जाताना मी तुम्हाला दाखवू नाही शकलो, म्हणजे मी एकदम एक्झॅक्ट टर्नवर होतो. गांधीजीचे 3 माकड आहेत, बुरा मत देखो, बुरा मत बोलो, बुरा मत सुनो. पाहू शकता काही सुंदर वाटतात ना. आता आपण आहोत खारघरच्या सिग्नलला. आपण गाडीच्या कामासाठी गेलो होतो, पण आपलं काम काही झालेलं नाहीये. ते बोलतात की ज्या वस्तू मला गाडीला लावायच्या त्याची गॅरंटी वॉरंटी येत नाही, तर पावसामध्ये खराब होऊ शकतात लवकरात लवकर. म्हणून ते बोलले की बाबा एक काम कर, पावसाच्या नंतर लाव. तर मग चला आता काय घरी जाऊयात. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हे सगळे हेवी व्हेकल आहेत. हे आता एंट्रीसाठी थांबले. संध्याकाळी मला वाटतं 7च्या नंतर. कसला मोठा मोठा सामान आहे बघा. अरे बापरे, नाही पोलिसांनी पकडले त्या लोकांना. बघा, हो हे बघा, इथं पण गाड्या थांबल्या. खूपच म्हणजे हेवी आहे. आणि रस्त्यावर असं जाणं पण रिस्की आहे बघा ना. त्यांच्या गाड्या अडवल्यात पोलिसांनी. आता ते मला वाटतं त्यांना 7च्या नंतरच संध्याकाळी एंट्री देतील. आता काय एंट्री तर त्यांना देणार नाही. हा खतरनाक सामान आहे यार ते. काल परवापर्यंत या रोडनी मुंगी जायला जागा नव्हती. आज बघा रोड किती 1 किलोमीटर सटसटीत खाली आहे. सरळ डायरेक्ट एक्सप्रेस हायवे सुद्धा एकदम क्लिअर दिसतोय आपल्याला. कॅमेरा जस्टिफाय करेल का नाही माहिती नाही, कारण जेव्हा मी परवा 13 या रोडनी तर आम्ही आलोच नाही, कारण या रोडला ट्रॅफिकच खूप होती. सगळे जे आपले कोकणी बांधव आहेत ते गणपतीसाठी चाललेले आपल्या कोकणामध्ये.
आज तर रोड एकदम असा खाली खाली आहे, बरं वाटतंय गाडी चालवायला आज. हा आपला मुंबई पुणे एक्सप्रेस वे 2-2.5 तासामध्ये आपण या रोडने पुण्याला जातो. त्याच्या घरी तर आपल्याला वरती जायला लागतं, पण आपल्याला आपल्या पनवेलला जायचं आहे घरी, म्हणून आपण खालने जातो. तर मित्रांनो, हा आपला आजचा 4था सिग्नल आहे. कळंबोली सर्कलला आता आपण आलेलो आहोत. तर आता आपण आलेलो आहोत खांदेश्वर मंदिराजवळ, पण या झाडामुळे मित्रांनो तुम्हाला दिसणार नाही. ह्याच्या पलीकडे खांदेश्वर टेम्पल आहे, खूप जुनं टेम्पल आहे ते. आम्ही लहान होतो तेव्हापासून इथे येते. या झाडांच्या पलीकडे काय थोडंफार झलक दिसली तर दिसली आहे बघा. नाही, मेन गेटच आहे, नाही दिसत आहे मित्रांनो, काही दिसत नाही. ही आमची जुनी कॉलनी आहे, खांदा कॉलनी. इथे आम्ही खूप मजा केली लहानपणी, आणि आता मोठे झालो आम्ही विचंब्यात गेलो. सुनली कहाणी, खतम हो गई कहाणी. पण आम्ही आमची जी आता नवीन गाडी आहे कियाची कॅरेन्स, ती इथनंच घेतली हो, खांदा कॉलनीतून. कारण खांदा कॉलनीमध्ये कसं आपलं नातं लय जुनं आहे ना, त्याच्यामुळे आम्हाला इथे घडी घडी यायला लागतो. हे जे तुम्हाला दिसतंय ना लेफ्ट साईडला फिटनेस स्टुडिओ, त्याच्या अगदी खाली बघा कियाचं म्हणजे शोरूम आहे. त्याच्यातून आपण गाडी घेतली. गाडी आपल्याला चांगली भेटली आहे, पण माणसं चांगली नाही भेटली कियामध्ये बरं का. नाही तसंच बोलायचं, माणसं कुठे चांगली भेटली. तर आता आपण जात आहोत खांदा कॉलनी पासून तर ओल्ड पनवेल पर्यंतच्या एकदम आमराईज वाल्या पुलावरून. कारण लेफ्ट साईडला ही आमराई आहे. आणि हा, हे कन्स्ट्रक्शन कोणाला माहिती आहे त्यांनी सांगा यार मला. मी जाताना पण विचारलं, कारण कन्स्ट्रक्शन एवढं भारी आहे तर हे काहीतरी गव्हर्नमेंटचं ऑफिस वगैरेच आहे. कारण असा बिल्डर तर काय रेसिडेन्शियल अशी बांधणार नाही, पण कसलं ऑफिस आहे काय सांगता येत नाही. आपण पण जरा जॉब बी बघू नाही, ते भेटला तर भेटला, मग एवढ्या काय त्याच्यात, आम्हाला पण जॉब भेटेल. आता आपण आलो होय गार्डन हॉटेल जवळ. त्याच्यामध्ये गार्डनच नाही, पण नाव आहे गार्डन हॉटेल. 100% दिल से एकदम. तर ह्याच प्रकारे आजचा 5वा सिग्नल आपण क्रॉस करताना, नक्की 5च झाले का रे? कारण मी मॅक्स मध्ये पहिल्यापासून ढ आहे, त्याच्यात काही वाद नाही. तर मग आपला उडण खटोला ONGC वरनं जाऊ देऊ ना पप्पा. ते काय, माझे पप्पा जास्त बोलत नाही, ते खूप बिझी असतात. ते लॅपटॉपवर काम चालू असतं त्यांचं. तुम्हाला मी दाखवेल एकदा नक्की. कसं आहे, लॅपटॉपचा माऊस दाबला की असं लगेच चिरकांडी होती, टच स्कॅन. ओके, जा भाऊ तू. बाहुले घाईमध्ये ते हे भाऊ रस्ता चुकलेले आहेत. खालीवर करू नको, नाही तर गुत्सील मध्ये. एक पाय वर न एक पाय खाली. हे बघा आपले मराठा बांधव आलेले आहे. जय शिवराय. जरांगे पाटलांचा क्रेज खूप वाढलेला आहे. माहोल गरम झालेला, एकदम तापलेला, एकदम गरम माहोल आहे आता. तर आता आपण आलोय ओरियन मॉल जवळ. तुम्ही पाहू शकता बघा, ओरायन मॉल. ओरियन नाही येतो, ओरायन. त्याला पनवेलवाल्यांनी आमच्या ओरियन करून टाकलेलं आहे बघा. कसा दिसतोय, एकदम टकाटक. तर चला आता समोरच आपण जाऊ पंचमुखी हनुमान मंदिराजवळ. तर आपला प्लॅन बदललाय, आपण ओल्ड पनवेल मध्ये उतरलोय. हा बघा कसला ऍडव्हेंचर, हा हिमालयामध्ये चाललाय. आता आपण आलो ओल्ड पनवेल मध्ये. उद्यासाठी आपली लोक सज्ज. MS-23 गाडी दाखल झालेली आहे पनवेल मध्ये. कोणाची माहित नाही, पण दाखल झाली.
तर आता आपण पनवेलच्या पायथान गल्लीमध्ये हिंडतोय. म्हणजे इथं पायथानाची दुकानं जास्त आहेत, म्हणजे चपलेची दुकानं इथं खूप आहेत. अजून त्याला काय बोलतात गावठी भाषेत, वाहन ना, वाहन. जर कोणाची झाली असेल वाहन घाण तर तुम्ही इथे येऊन पायथान घेऊ शकता. आणि आता मी आलोय झरीमरी मातेच्या मंदिराजवळ. हे मंदिर पण खूप जुने आहे. आम्ही खूप लहान होतो तेव्हापासून मंदिर पाहतोय. मोरया पुढच्या वर्षी लवकर या.